श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 8। श्री गणेशाय नमः। ओम नमो जे गुरुराया भवच्छेदका पळवी माया। श्री ज्ञानेश्वरा सदैर्हृदया मम किंचित नाम मिरविशी। आगाहे ज्ञान दिवटी आम्हा साधका जे दिठी। मिरवला आहेसी पूर्णकोटी हितकारक महाराजा। तरी मागिले अध्यायी कथन विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न। आणि स्वर्गवासा ते भोगुन मही लागी मच्छिंद्र उतरला। आणि वज्रवाटिके वज्र भगवती तो शविले स्नानाप्रती। उष्णोदकी भोगावती जगा माझी मिरवली। या परिद्वारका करुणी तीर्थ गोमती स्नाना विधी यथार्थ। करुणिया द्वारकानाथ प्रसन्न चित्ती आगळा। त्यावरी आला अयोध्येसी तरी श्रोतिया कथा परीयेसी। स्नान करुणी शर्योतिरासी राम दर्शना जातसे। तो पाशुपतराव तयाग्रामी रामवंशात पराक्रमी। तो देवालयी पूजे लागुनी आला होता संभारे। अपार सैन्य जे भोवती सदनी तुरंगणे राबती। छत्रचामरे कळसदीप्ती लाजविती भानुते। वाजी गजयाचे रंग आनिक तेही तपळ अलोलिक। वाताकृती लक्ष एक तया भोवते फिरताती। सकळ वाजीब शृंगारयुक्त जडित पाखरा हाटकवत। रत्नकोंदनी हार लखलखित की नक्षत्रमणी मिरविले। त्यातही झळकत झालरी युक्त गुणी ओविले अपार मुक्त। कोणी विराजत गंगावत शुभ्र तेजी मिरवले। ग्रीवे माळा रत्नवती हाटकासी जे ढाळ देती। रत्न नोहे ते जगबस्ती चमू लागी मिरवला। पदी पैंजन रुणधुनती की वीरांची वीरश्रीवाचे वदती। की शत्रुघ्नीच्या अपार पंक्ती ब्रीद म्हणती विभांडू। ऐशिया परी माझी ते हौसे की चिंतल्या ठाई दाविती वास। अतिवाद चपळ गतीस सरसर म्हणती माघारा। आगाते वाजी न मनोमहीचे की इंद्रुबंधो रत्न उदधीचे। विशाळ शुक्तिका पात्र अब्धीचे मुक्त करुणी आणिले ते। याचक निधी विकासुनी अवनी हत्ती मिरवते पृतने लागुनी। विशाळ गंडस्थळ दंतकदनी चूडे सुवर्ण मिरवले। हाटक व्यक्त त्या भूषण हौदे अंबारिया दैदीप्यमान। की पृतनामाहीचे नगते पूर्ण बावनी ऐसे पाहे गान। अपार सैन्य बहुसंभार पाहता उचलिले जे गिरीवर। की पर्वत माथा तरु शृंगार तैशा पताका गजपृष्ठी। एकाहुनी एक अधिक महारथी ते युद्धकामुक। 10 सहस्र रायासवे लोक युद्धकामुक असती। परी युद्धशास्त्री चतुर सुगम की परशक्ती स देती दम। ऐसे प्रतापिक स्तोम इंद्रसुखा आगळेगी। पायीचे पाय दळ अपार वस्त्राभरणी मंडिताकार। छडीदार आणि चोपदार जासूद हलकारे मिरविती। हेमभूषणी मुक्तमाळा सकळ पायिका झळकती गळा। जडीत रत्नी अति तेजाळा हेमालंकार करकमळी। दाही अंगोळी मुद्रिका गहन हेम मुक्ते ते मिरविती श्रवण। पाहते पनी राणी वपन भार पडेल लोकांते। सो ऐशी अपार संपत्ती मिरवला पाशुपत अयोध्यापती। ते सकळ दाटी देवळा भोवती राजी राजीने मिरवली। त्यात श्रीराम दर्शना कारण जाता झाला योगद्रुम। परी ते द्वारपाळ परम नाथा लागी बोलत। परम पाप संचल्या तुंबळ तेव्हा मिरवे द्वारपाळ
प्रथम धर्मा लागी काळ अधर्म परी मिरविदसे त्या धर्मद्वारीचे म्हणती श्वान ते द्वारपाळ द्वाररक्षण आपण बुडूनी यजमाना बुडवू पाहती निश्चय महानष्ट जाता समोर कदा न म्हणते लहान थोर न भीड चित्ती परमनिष्ठूर वाचे कठोर बोलती सप्तजन्म तस्कर निधी शत ब्रह्महत्या जया घडती तेव्हा तो पावे द्वारपाळ क्षिती धर्मविनाश रायाचा ऐसिये परी द्वारपाळ राजद्वारी असती सकळ मच्छिंद्र जाता उता वेळ हटकून डंब केली असे तीव्रवाचे बोलती वचन मनती कान फाडूनी बुद्धिहीन कोठे जासी तातडीने मती मंदा हे मूर्खा हे भ्रष्टा तू ते कैसे कळेना की राव आला आहे दर्शना त्यात तू जासी बुद्धिहीना सर परता माघारा ऐसे म्हणून निष्ठूर वचन हाती लोटिले मच्छिंद्रनाथा प्रती येणे करुणी परमचित्ती विक्षेपाते पावला परी तो सर्वज्ञ संतापासी विवेक अर्गळा घाली त्यासी तो म्हणे सेवेकांसी संवाद करणे विहित नव्हे पती स्वाधीन पतिव्रता की पात्र सोये वाहे सरिता देवी बुद्धी करुणी पाशुपता सेवक सेवा आव्हानिधी की सोयी मागे गुंतो जाता की मित्रा मागे रश्मी येता तदनु बुद्धी पाशुपता सेवक सेवा आव्हानिधी की रत्नमार्गे सकळ कळा माऊली सवे आव्हानुबाळा तदनु बुद्धी अयोध्यानृपाळा सेवक सेवा आव्हानिधी की माळी मळ्याचा योजूनी पंथ संयुक्त सोडी उदक आंत तदनु बुद्धी पाशुपथ सेवक सेवा आव्हानिधी ऐसिये शब्दा सद्गुणवाणी बोधी सकळा विवेक खानी बंधनी निर्मुनी विक्षेप मनाचे चरणी घालिता झाला महाराजा परी बुद्धी प्रकरण अनेक सुचले तया कारण की सेवका ते काय बोलून शिक्षा देऊ राजा ते एक राव अर्हाटिता संपूर्ण सेवका दाटे व्यथा जीवी गवसनी मित्रा घालिता रश्मी आतुडू सहजची शरीरी कोठे घालिता घाय परी सर्वोपरी दुःख होय तदनु शिक्षा योजिता राया दुःखी मिरवी पृतने ते ऐसे योजूनी मच्छिंद्रनाथ भस्मची मोठी कवळी हाता स्पर्शास्त्र मंत्र प्रयुक्ता रामनामी जल्पला येरीकडे पाशुपत देवाबद्धांजुळी होऊनी प्रणत रामासन्मुख दंडवत मही मस्तक ठेवितसे तो स्पर्शमंत्र येऊनी निकट करिता झाला अंगी झगट जगट होता महीपाळ बाळा सहज घालिसे राव उठो पाहे क्षणी परी सदृढ युक्त न सोडी मेदिनी बाळपदादी उभयपणी महीयुक्त झाली ती करिता यत्न बहुतां परी परी विभक्त नो हे कदा धरित्री बहुश्रमला नाना परी उपाय काही चालेना मग बोलावुनी सेवक मंत्री वृत्तांत जांगे झाल्या परी मने कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वस्वे परी मंत्री बुद्धिमंत एकटाची तेव्हा बाहेर येत सेवका पुसे रळी मात कोणी कोणाते झाली का मनात मने कोणी जती आला असेल नगराप्रती गांजिला असेल राजदूती म्हणून क्षोभला असेल तो मग त्यात एक शोभन येता क्षोभवरिला श्री भगवंता तयाचे साधू जगी छळिता क्रोधनावरे देवासी मही श्रेष्ठ तो अत्री नंदन परी उगेची क्षोभुनी आपले मन श्री अंब ऋषीचे केले छळन तरी न साहे देवाते तेने सुदर्शन लावुनी पाठी
गर्भसोसी आपण जंग जेठी तस्मात भक्त गांजिल्या पाठी कदा न राहावे देवाते भजनी प्रेमा प्रल्हाद बाळा परम आवडे तमाळ निळा दानवी गांजिला उतावळा कोरडी काष्टी प्रगटला धर्म हवनी मंडूकवाड तप्तोदकी केले शीतळ तस्मात संकटी भक्त प्रेमळ कदा न राहावे देवाथे रणी होता कडकडाट बहुत पक्षी जोडा बाळे टाकुनी जात बाळकानी स्मरता रमानाथ करी करे घंटा टाकी तयावरी पारधी पक्षी प्राणहरणी व्याळ रूप झाले चक्रपाणी तस्मात दासाचा छळ कोणी कदा काळी करू नये जळी पदांते नक्र ओढी स्मरता धावला अति तातडी सुदर्शन प्रेरुनी घाली उडी निज दासा रक्षावया याची नीती कोणे दुती गांजी असेल हरिभक्ती म्हणून लोभे सायका हती हरीने वरला असेल की ऐशी भावना अनुनिचित्ती शोध करीतसे पृतने प्रती शोध सोचिता द्वारा निगुती वृत्तांत तो प्रविष्ट झाला मंत्री वृत्तांत ऐकुनी कानी शोधुनी गाडी मच्छिंद्र मुनी धन्य मंत्री तो शोध प्रकरणी अर्थ पैशून्य निवडिता अहो तो मंत्री नोहे मोहरा अमृत घेऊनी सांडी मदिरा की चिंतामणी राज अधिरा राजचिंता हरणार्थ तन्याय तो सुगड करणी त्वरे लागला मच्छिंद्रचरणी मग म्हणे महाराजा औदार्यपणी कृपादान ओपावे तुम्ही संत ते स्नेहभरित पूर्ण शांतीचे भांडार युक्त औदार्य सांगता नाही मित अपराध क्षमा करावा मेघ जरी उदार म्हणावा तोही समता न करी संत भावा मेघ विसरे दातृत्व भावा तेवी संत नो हेतो जरी परिसाची उपमा देऊ तो लोहा तेची देत हटक भाऊ इतर धातुसी होता परिभऊ न चाले शक्ती दयाची कल्पतरू जरी करावा समान शुभाशुभ दावी रत्न तेवी नो हे संतजन शुभचिन्हेचे वांछिती ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले स्वचित्तांत क्रोध आवरुणी होता शांत प्रसाद देऊ म्हणतसे मग करी कवळूनी भस्म चिमुटी विभक्त अस्त्र मंत्रपोटी कविराज जलपता होटी दराची मुठी सोडितसे राव उठुनी बैसे धरित्री वेगी पाचारितसे सुहित मंत्री सवेची येऊनी झडकरी दूती राजाज्ञा निवेदिली पत्रिके बोलावुनी निकटदूत विचारुनी घेतो राजक्षेमात तव ते शुभ वार्ता सांगत कल्याणी राजे विराजला मग मच्छिंद्राचा धरुणी पाणी मंत्री नेत तया लागूनी प्रवेश होता तये क्षणी वृत्तांतराया ते निवेदिला राये ऐकूनी सकळ वृत्तांत मच्छिंद्रचरणी भाळ अर्पित अति गौरवे स्नेहभरित नाम पुसे तया प्रती येरी म्हणे नरेंद्रपाळा मज मच्छिंद्र मनती तानुल्या वाळा राये ऐकून वृत्तांत सकळा मच्छिंद्रचरणी प्रेरितसे पूर्वी मच्छिंद्र कृती रत्न साठवले श्रवणा कारणे तेने करुणी दर्शनभूषण स्वीकारवायासी मातसे ऐसी इच्छा अब्दी पाठी तो मच्छिंद्रचंद्र देखिला दृष्टी मग परममनी आनंद दाटी चित्रपात्री हेलावली मग सुखासने सिद्ध करून राजाने मच्छिंद्राचा हात धरून आपुले सभास्थानी नेऊन कनकासनी बैसविला षोडपशारे पूजन अर्पिता झाला तनमन धन वरी परम आदरे भक्तिरत्न मच्छिंद्रनाथ ओपितसे सदा सर्वदा आसनी शयनी गमनी भोजनी जोडोनी पाणी
निरंतर उभा सेवे लागुनी अन्य काही सुसेना. ऐसिया भक्तीचा पाहता पाठ मच्छिंद्र कृपेचा लोटला लोट. मने कोण नरेंद्र कामना लोट कवन चित्ती दाटतसे. येरू मने जी योगद्रुमा मी सूर्यवंशी पाशुपत नामा. राम अवलाद कुशपत्नी धामा अवलाद देह असे हा. तरी वडील माझा विजय ध्वज श्रीराम अवतरे तेजपुंज. माते भेटवी महाराजा मित्रकुळाचा टिळक जो. येरी मने रे भाऊका दिठी आता करीतो तयाची भेटी. मग सबे बाहेरी तपो जेठी राया घेऊन येतसे. उभा राहोनी राजांगणी दुम्राश्रमंत्रे जल्पेवानी. भस्मची मोठी संजीवनी अर्कावरी प्रेरितसे. तेने ध्रुव खगमंडळ संपूर्ण दुमरे भरुनी गेले गगन. दिशांस अर्क संपूर्ण जाकाळुनी पै गेला. धूम्रास्त्राने भरले नयन नेत्र पुसितसे सारथी अरुण. धूम्र संचारोनी मुखाकारण कासावीस होतसे. ते पाहोनी सविता राज मने अस्त्रविद्ये धूम्र विराजे. क्षत्रिय कुळातील नरेंद्र ओजे तेने प्रेरली ही विद्या. मग तो महाराज जगलोचन कवळोनी सायका चढवोनी गुण. वायू अस्त्र शरणिर्मून सोडिता झाला महाराजा. तव तो शर प्रतापवंत लवकरी प्रकटवी स्थावर मारुत. तेने मंत्राचळ पर्वत हालू पाहती डगडगा. गगनापासूनी महीपर्यंत प्रगट झाला प्रलयवात. तरु उचळंबळोनी नभी भ्रमत पक्षी जेवी भूगोलाते. ऐसा वात होता प्रगट दुमरे फुटला दिशा पाट. सदना लागी निर्मळ वाटे गमन करिता येईना. ते पाहोनिया योगद्रुम जलपता झाला अस्त्र उत्तम. ते पर्वतास्त्र विशाळ प्रकाम आड झाले रथाते. विशाळपणे सांगू की तुले की मंदराचळेची दुजे उगवले. तेने मार्ग कुंठित झाले वातचक्राचे महाराजा. मग ते अस्त्री नारायण पर्वत पाहता विशाळपणे. मग वज्रास्त्र संधान करिता झाला अर्कतो. तव वज्रास्त्र अति कठीण पर्वत माथे गेले भुईदून. तेने घाये शतचूर्ण त्वरे झाले नगराज. पर्वत चूर्ण होत्या निगुती ते पाहुनी मंछिंद्र जती. भ्रमी अस्त्र योजुनी उपरती मित्रभागी सांडितसे. ते अस्त्र होता सिंधीन प्रविष्ट वाजीसह अरुण झाला भ्रमिष्ट. सांडूनी रहानीची नित्यवाट स्यंदन नेता बलतिकडे. ते पाहुनिया द्वादश नामी ज्ञानशराच्या ना उरल्या गुण अर्मी. तेने करुणी भ्रमे प्रकामी नाशा प्रती पावतसे. जैसा पेटला पावक त्यावरी सोपविले सकळ उदक. मग तो उरे केवी दाहक तेवी अर्का झाले असे. की यज्ञानपन साधकाचे श्री सद्गुरु निवारित वाचे. अंगीभूषण ज्ञानपनाचे बोधगुणी गोवितसे. की सदनात दाटला अंधार अपार तो दीप उजळिता होतो दूर. तन्याय श्री भास्कर ज्ञानेश्वरा प्रेरितसे. तेने उडवणी भ्रमिष्टपन सुपंत सुपंथा करी गमन. ते मचिंद्रनाथे दृष्टी पाहोन वाताकर्षण जलपत. वातास्त्र आकर्षण सबळ वायुचक्री भेदिले तुंबळ. मग वाजीचे आणि सारथ्याचे तये वेळ श्वासोच्छ्वास राहिले. आणि जो प्रत्यक्ष चंडकिरण तोही दाटला श्वासे करून. वायुचक्री गेले आटून रथ उलथोनी पडियेला. वायुचक्रासा ज्यासी आधार तो आधार तुटताची सत्वर.
स्वर्गाहुनी उर्वीवर आदळल्या संदन तो. मही आदळता दिव्य रथ खाली पडला श्री आदित्य. स्यंदनी वाजी अति होत कासावी सश्वासाने. परी मही पडता तेजोरशी पाळ मही मातला अति अनळ. तेने दाहू पाहे सकळ मही वरिले उद्विज. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ जलदास्त्र स्मरे त्वरित. तेने करोनी अपरिमित जलवृष्टी होतसे. परी आदित्य पडता निचेष्टित परम घाबरले स्वर्गदैवत. मग विमानियानी होनी त्वरित मच्छिंद्रापाशी पातले. ब्रह्मा विष्णू आणि शिव वरुण अश्विनी कुबेर देव. सुरवर अनादी सकळ गंधर्व मही लागी पातले. सत्यलोक तपोलोक अतळ वितळ सुतळादिक. संकटी पडला एक अर्क लागवेगी धाविनले. जैसे सकळ तरुवरती चहूकडूनी पक्षी येती. तन्याये महीवरती सकळ देव उतरले. मग महाराजा क्षीराब्दी जावई धावनी मच्छिंद्र धरिला हृदयी. म्हणे हा आदित्य कोणा न्यायी संकटी तू आयोजिला. या उपरी करोनी नमस्कार विष्णूती देत उत्तर. म्हणे महाराजा पाशुपतवीर आदित्य कोळी असे हा. ऐसे असता यथार्थ वंशदासी न पाहे हा आदित्य. तस्मात वडिलांची धर्मनीत ऐसे परी असावी गा. जिया मातेने बालकाचे संगोपन ती आरोषाची केली पकरण. मग ती माता काय म्हणून लावे परी मिरवावी. स्वामी सेवका आदिमत्रमानी मग कार्य कैचे येत घडवणी. सदा संशयाची गवसनी उभय चित्ता मिरवितसे. तस्मात राय पाशुपती नावडे या आदित्य प्रती. मनोनी ऐसा वैकुंठपती चर्या भाग रचियेला. आणिक एक मम वागुत्तराशी साबरी विद्या कवित्वराशी. सूर्यनामे मंत्र उपदेशी प्रसन्न सावेरकाने. या उपरी आणिक आहे चोज सूर्यवंशी विजयध्वज. तो पाशुपता ते श्रीराम आज भेटवावा महाराजा. ऐसे परी कामनामनी वेदली आहे चक्रपाणी. पाशुपतरायाचे प्रेमवदनी गुंती पावलो भक्तीने. नवरा निवासः माझा काम पूर्णते याना मेघश्याम. ऐसे बोलता योगद्रुम हरी उत्तरा स्वीकारी. मने बारी योगद्रुमा जो जो काय वेदला कामा. तो तू पावशील कल्पद्रुमा परी सावध करी अर्काते. बारे सूर्यनामी मंत्र जगी होतील प्रविष्ट पवित्र. ते स्वकष्टाने येऊनी मित्र कार्य करील लोकांचे. ऐसे बोलूनी चक्रपाणी करतळा कर देत वचनी. मने बारे भास्कर मंत्रा लागुनी वरदाता झालासे. बारे तव मंत्र लोकोपकार नामस्मरणी होता नर. तेनेची पातक योगभद्र सकळ जनांचे मिटतील. सहज सूर्यांचे वदता नाम सकळ पातके होतील भस्म. तैशात मंत्र प्रयोग उत्तम कार्या लागी दुनावेल. नाम मंत्रयुक्त प्रयोग त्यावरी तव वाणी पवित्र अभंग. त्याही वरती वरदचांग प्रत्यक्ष दैवत मिरवदिल. तरी 16 राशी पावले सुवर्ण जडावासी गमले. ते भूषण मोला चढले मान्य केवी होईना. तरे या कामा कदा आळस होणार नाही महापुरुष. आम्ही सर्व देत तव वचनास उतरलो आहो महाराजा. वीरभद्राचे समरंगणी आणि नागपत्र अश्वस्थ सानी. तू ते ओपोनी वरदवानी तुष्ट गेले आधीच. तरी आता संशय सर्वे सांडूनी यारका जीवा व्हावे.
याची रीती देव अवघे गौरविती मच्छिंद्रा. जैसे एका चंद्रांबुसाठी न्याहळिती चकोर पाठी, तेवी जंगलोचना दिठी सकळ देव गौरविती. मच्छिंद्र म्हणे पाशुपतराया, आधी दाविन रामकाया. तेव्हाची समाधान तरी राया, मग चित्तांत ओसंगी. ऐसी ऐकता मच्छिंद्रवाणी, सौमित्रास सगुनी. प्रकट झाला कोदंडपाणी, दशरथ तनय महाराज. मग राममूर्ती प्रकट होता, शिवासी आनंद वाटला चित्ता. जयाने राया पाशुपता, आनंद सरिता उसंबळली. मच्छिंद्रे देखता कोदंडपाणी, भावे मस्तक ओपिले चरणी. राम प्रेमे धरुणी वक्षस्थानी, मच्छिंद्रनाथ कवळीला. पाशुपतराव भाविक पूर्ण, तोही वंदे श्रीरामचरण. राम त्या ते हृदय धरुण, धन्य वंश म्हणतसे. यावरी मच्छिंद्र जोडोनी दोन्ही हस्त, नम्रोत्तरे स्तवोनी रघुनाथ. गौरवोनी रामा बोधत, हे रघुत्तमा महाराजा. तव नामे अनंत असती, तेवी त्यात रामनाम गंगा वसती. सर्वात श्रेष्ठ सीतापती, ग्रंथा माझी निवेदिले. त्याहुनी ग्रंथा नाही मिती, परे तव नामे शुभते असती. तेवे माझ्या कवित्वाप्रती, वदनपात्री विराजिजे. साबरी विद्येचे अपार वचन, मंत्रप्रयोगी कवित्वपूर्ण. जेथे येईल तुझे नाम, तेथे कार्य करावे समग्रत्वा. तव नामी होता मंत्रोच्चार, ते त्वा कार्य करावे समग्र लवकर. तरी प्रांजळ चित्ती देवी कर, मम करी ओपावा. चित्ती असेल जरी अवमान, तरी सज्ज करी का कोदंडवान. माझवोनी आता समरंगन, नृत्य करी रणांगणी. श्रीराम म्हणे मच्छिंद्रा ऐक, तू तीही देवांचा वरदायक. श्री दत्तात्रय प्रतापार्क, अवतार दिगा देवांचा. आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म, ते तुझ वश्य आहेत योगद्रुमा. तेथे मी का नसावे साह्यार्थ कामा. साह्य असो तुझ आता, तुझ्या मंत्री माझे स्मरण. होताची कार्य करीन, 52 वीरांत सबळ आचरण. मंत्रयोगी दावीन मी, ऐसे वदोनी वरदवाणी. भाष्य देत मच्छिंद्रपाणी, मग म्हणे हे योगधामी. मज तुझ ऐक्य असेगी, तू विष्णूचा अवतार. जो कवी नारायण महाथोर, तस्मात तुझे शरीर ऐक्यत्व असे या लोकी. ऐसे बोलोनी कौसल्यासूत, धन्य मनोनी ग्रीवा तुकावित. यावरी बोले सावध आदित्य, वेगे करीत पोराया. एका मित्रा वाचूनी धरणी, झाली असेल दीनवाणी. तरी योगेंद्रा सुखधामी, मम पूर्वजा मिरविका. मही पडला अंधकार, देवत्रास पावले समग्र. सकळ जगाचा व्यवहार, खोळंबलात पोराया. ऐसे ग्लानी सुढाळ वचन, श्रीराममुखी ऐकोन. ते मच्छिंद्र हृदय अपार भूषण, चित्तशक्ती ते मिरविले. तेने परम आनंद वृत्ती, प्रसन्न झाली चित्त भगवती. मग वातास्त्र मंत्र देहस्थ व्यक्ती, प्रसादाते ओपितसे. वातयुक्त अस्त्रपूर्ण, मुखी जलपता मच्छिंद्रा योगी जन. मग सुटी पावनी वाताकर्षण, सुखी केला आदित्य तो. मग सावध होनी मही बैसत, दाही दिशा न्याहाळीत. तो अपार दृष्टी देखुनी दैवते, सकळा लागी पाचारी. सकळ दैवते जाऊनी तेथ, नमिला महाराज प्रताप आदित्य. यावरी विष्णू लागी पुसत, क्षत्रिय कोण ऐसाहा. की वासना पुन्हा परतून, हरो पाहत श्याम कर्ण.
धन्य प्रतापी प्रतापगहन आजी दावी कामज कारण तरी ऐसे प्रतिज्ञे लागून की युगानुयुगी असे प्रसन्न तरी दयाचे मुखमंडन मज भेटीते आणावे मग मच्छिंद्रा ते देव पाचारिती की तुझ बोलावितसे गबस्ती मग चंद्रास्त्र जल्पुनी युक्ती दर्शना जात मच्छिंद्र मित्र दाहगतो अति सबळ मनोनी चंद्रास्त्र जपला मच्छिंद्र बाळ ते मागे पुढे परमशीतळ चंद्रास्त्री मिरवितसे त्यात जलदास्त्राचा वर्षाव होऊनी होता शीतल ठाव ऐसे योजूनी सविताराव जाऊन या नमियेला सर्वांते देखुनी मच्छिंद्रनाथ धन्य धन्य ऐसे मनद कवन नामी असे पुसत ग्रामधाम जन्मादी मग विष्णूने मुळापासून कथा नामधामादी सांगितली वार्ता कवी नारायण महीवर्ता मच्छिंद्रनाथ मिरवितसे येरी म्हणे माझा अंश नवनारायण अस्ति महिष तयांचा अवतार शुभ आम्हास चांगोलपणी वाटला हा तरी बारे मच्छिंद्रनाथा कवन कामनी वेदली व्यथा ते मजवदोने वरदामृता प्राशन करी महाराजा कृत त्रेता द्वापार युग गेले परी ऐसे नाही गेले धन्य तुझा प्रताप असे विपुल धन्य गुरु तुझा तो ये मने कर जोडोनी मम वेदली कामना मनी साबरी विद्या कवित्व करणी कृपा करोनी दाविली परी त्या ते वरद आपुला असावा ऐसे वाटते मनाला तरी कृपा करोनी त्याला दिदला पाहिजे महाराजा मंत्रप्रयोगी तुझे स्मरण होता व्हावे दृश्यमान जगाचे कार्य मंत्रसदान स्वकष्टाने मिरवावे ऐसी ऐकता मच्छिंद्रवाणी अवश्य मने वासरमणी मंत्रप्रयोग स्वयं घेऊनी कार्य करीन जगाचे ऐसे वदोनी जगलोचनी भाष्य देत करते वचनी यावरी पाशुपत्राया बोलावनी चरणावरी घातला सूर्यावंशी वीर्यप्रवाह वंशमालिका सगुण सर्व तुष्ट केला सविताराव मच्छिंद्रा ते समयी वंशमालिका ऐसी ऐकून संतुष्ट झाला सविता नारायण मग आपुला सिद्ध करणी संदन वादचक्रा आव्हानी येरीकडे सकळ देव विमान यानी गेले सर्व आपुलाले स्थान अपूर्व पाहते झाले ते वेळा येरीकडे मच्छिंद्रनाथ कृपे आव्हानुनी पाशुपत निगता झाला करुणी तीर्थ राममूर्ती वंदोनिया आता पुढील अध्याय कथन चंद्रागिरी पाहिला ग्राम तेथे गौरातुनी गोरक्ष काढून पुन्हा तीर्थे करील की नरहरिवंशी धुंडे सूत मालू हरीचा शरणांगत पुढील अध्यायी उत्तम कथेत निवेदिल श्रोतियांसी स्वस्ति श्री भक्ती कथासार संमत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिशोध भाविक चतुर अष्टमाध्याय गोढ़ श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार अष्टमाध्याय समाप्तः।